महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। मालेगांव तहसील के टेहरे गांव के पास बाईपास रोड पर शराब पीकर तेज रफ्तार कार चालक ने 2 पहिया वाहनों को टक्कर मार दी, जिसमें मुंगसे निवासी 26 साल के पशु चिकित्सक डॉक्टर शेखर कैलाश अहिरे इनकी मौके पर ही मौत हो गई। दुर्घटना के बाद कार चालक अस्पताल से भाग गया और चर्चा है कि संबंधित चालक किसी राजनीतिक दल से जुड़ा हुआ है। प्राप्त जानकारी के अनुसार तेज रफ्तार कार चालक ने शराब पीकर कार से नियंत्रण खो दिया था और सामने से आ रहे 2 पहिया वाहनों को टक्कर मार दी, जिसमें डॉक्टर अहिरे के 2 पहिया वाहन को जोरदार टक्कर लगी और उनकी मौके पर ही मौत हो गई। दूसरा 2 पहिया वाहन सवार गंभीर रूप से घायल हो गया है। स्कूली शिक्षा मंत्री दादा भूसे ने छावनी पुलिस थाने जाकर मालेगांव के अतिरिक्त पुलिस अधीक्षक तेजबीर सिंह संधू इनसे मुलाकात की और इस समय उन्होंने पुलिस प्रशासन से रात में हुई दुर्घटना के मामले में तत्काल कार्रवाई करने की मांग की है, लेकिन ऐसा न होने पर उन्होंने नाराजगी जताई है। घटनास्थल पर पंचनामा करने वाले पुलिसकर्मी ने गलत जानकारी दी थी, इसलिए उन्होंने संबंधित पुलिसकर्मी को तत्काल निलंबित करने के आदेश भी दिए हैं। इस समय मंत्री भूसे ने कोई कार्रवाई न होने पर मुख्यमंत्री से शिकायत दर्ज करने की चेतावनी दी है। ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या जागेवर आम्ही पोहोचलो तेव्हा 1-2 पेशंट काढून ॲम्ब्युलन्समध्ये टाकले गेले होते। आम्ही आजूबाजूला परिस्थिती पाहिली, परिस्थिती खूपच गंभीर होती। एक व्हाईट रंगाची XUV 500 2 मोटरसायकली उडवून रस्त्याच्या कडेला खाली उतरून गेलेली होती आणि त्या गाडीखाली डॉक्टर शेखर सूर्यवंशी मुंगशाचे हे त्या गाडीखाली दाबलेले होते। नंतर काय झालं? हे सगळं घडलेलं असताना तिथे ड्रायव्हर आणि ड्रायव्हर सोबत 2 माणसं आणि अजून 2 माणसं जे साईडला पळून गेले होते, त्या 2 लोकांना एक काळ्या रंगाची गाडी घ्यायला आली। ती गाडी मी स्वतः पाहिली लाईव्ह, स्कॉर्पिओ गाडी होती आणि त्या गाडीतनं एक व्हाईट शर्ट घातलेला ड्रायव्हर उतरला। त्याला आम्ही थांबवण्याचा प्रयत्न पण केला की हे एवढं घडलेलं आहे, आधी या लोकांना मदत करा, मग तुम्ही जा दवाखान्यात जा। पण त्यांनी डायरेक्ट आम्हाला असं उत्तर दिलं की आम्ही कोण आहे, आम्हाला ओळखत नाही, तुम्ही बघून घेऊ, अशी खूप मोठी दादागिरी केली त्यांनी। नाव तर नाही सांगू शकत कारण अंधार होता। गाडीवरती डाव्या साईडला देवाज नाव होतं, काळ्या रंगाची गाडी। मला काल उपसरपंचांचा फोन आला, श्रीकांत शेवाळे म्हणून आमच्या गावाचे, की त्यांनी सांगितलं की असा ॲक्सिडेंट झालेला आहे, तर ती लाईन त्वरित बंद करा। तर मग मी तिथं फोनही केला, ती लाईट त्वरित बंद केली। तर संबंधित आमचे काही कर्मचारी आहेत, आउटसोर्स कर्मचारी, त्यांना बोलवलं। तर तिथे गेलो असता ॲक्सिडेंट खूप गंभीर प्रकारे झालेला होता। तर मी त्यांना त्या तारेपासून बाजूला होण्याचं सांगत होतो की बाजूला व्हा। पण त्यांची दादागिरी इतकी होती सर की खूपच आम्हाला धक्काबुक्की गेलेली आहे आणि अक्षरशः मी त्यांना बाजूला घेऊन जात असताना त्यांनी मला चावा घेतला। मी काल रात्री सोयगावून जेवण करून जात असताना, टेहरे गावाचा रहिवासी आहे मी, काल जेवण करून घरी जात होतो। तर माझ्या अगोदर माझ्या मित्राची गाडी चालू होती, तर माझ्या मित्राला एका डॉक्टरची गाडी पुढे होती, त्या डॉक्टरांना त्या 4 व्हीलरवाल्याने धडकलं आणि ओढत नेलं। परत माझ्या मित्राच्या गाडीला धडक मारली आणि त्याच्यानंतर आमचा नंबर होता, पण MSCVच्या पोलाला धडक मारल्यामुळे आम्ही सुदैवाने वाचलो। तर मी गावातील स्थानिक वायरमॅनांना फोन करून ते तत्काळ लाईट बंद करण्यासाठी फोन केला। परत माझे चुलत भाऊ आहेत, त्यांना तत्काळ गाडी आणायला लावली आणि आमचे जे पेशंट जखमी झालेले होते त्यांना आम्ही दवाखान्यात आणण्याचा प्रयत्न केला। 1 जण मृत्यू झालेले आहे, डॉक्टर म्हणून मुंगशाचे आहेत, एक मुंगशाचाच त्यांच्याबरोबर होता, त्यांचा पायाची दुखापत झाली। माझे मित्र दत्तात्रय शेवाळे आणि सुदाम शेवाळे यांचा पण पायाची हाड मोडलेलं आहे, ते पण नाशिकला हॉस्पिटलमध्ये। महाराष्ट्र बुलेटिन के लिए सोमनाथ जगताप, देवला, मालेगांव। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।